हरियाणातून एक अशी बातमी आली आहे की जी ऐकून म्हणजे आनंद मानावा की चिंता करावी हेच कळत नाहीये. लग्नाच्या तब्बल 19 वर्षानंतर आणि 10 मुलींनंतर एका जोडप्याला मुलगा झाला. हो, आणि वरवर पाहता ही एक आनंदाचीच गोष्ट वाटते. बरोबर. पण या बातमीमुळे ना सोशल मीडियावर एक वेगळंच वादळ उठलंय. आणि या घटनेला ना अनेक बाजू आहेत. म्हणजे आपल्याकडे जे काही रिपोर्ट्स आली आहेत त्यानुसार एका बाजूला कुटुंबाचा आनंद दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला एका स्त्रीचा आरोग्य, त्या 10 मुलींची मानसिकता आणि आपल्या समाजाची जी विचारसरणी आहे त्यावर खूप मोठे प्रश्न निर्माण झालेत. अगदी. चला मग या सगळ्या गुंतागुंतीच्या बाजू जरा उलगडून बघूया. तर ही गोष्ट आहे हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातली. संजय कुमार आणि त्यांच्या पत्नी सुनीता. संजय रोजंदारीवर काम करतात. त्यांची सगळ्यात मोठी मुलगी 18 वर्षांची आहे, 12वीत शिकते. आणि संजय यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी मुलींमध्ये कधीच भेदभाव नाही केला. हो, आणि ते सगळ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणाले. हो, आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं की मुलगा हवा होता हे खरंय, पण हा काही पुरुषप्रधानतेच्या दबावाखाली घेतलेला निर्णय नाहीये. पण हाच तर मुद्दा आहे ना. बरोबर. म्हणजे हा दबाव नेहमी असा उघड नसतो. वंशाचा दिवा पाहिजे किंवा म्हातारपणी काठीचा आधार, हे विचार आपल्या समाजात इतके खोलवर रुजलेत की ते आपलेच वाटायला लागतात. अच्छा, म्हणजे हा वैयक्तिक निर्णयापेक्षा जास्त सामाजिक दबाव असू शकतो असं तुमचं म्हणणं आहे. नक्कीच. आणि याच संदर्भात एक व्हिडिओ पण आला होता समोर. त्यात त्यांना सगळ्या मुलींची नावं विचारली तर ते थोडे गोंधळले होते. हो, आणि त्यावरूनही त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. पण मला वाटतं या सगळ्यापेक्षा जास्त गंभीर मुद्दा आहे तो म्हणजे आई आणि बाळाच्या आरोग्याचा. बरोबर. डॉक्टरांनी सांगितलं की 11वी गर्भधारणा अत्यंत जोखमीची होती. म्हणजे नक्की काय धोका होता? हो, म्हणजे बघा, 37 वर्षीय सुनीता यांना प्रसूतीवेळी रक्ताची गरज लागली आणि जन्मानंतर बाळाच्या शरीरातही रक्ताचं प्रमाण खूप कमी होतं. बापरे. त्यामुळे त्यालाही रक्त द्यावं लागलं. थोडक्यात सांगायचं तर आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात होता. ऐकूनच अंगावर काटा येतोय. मुलाच्या हट्टासाठी जीवाशी खेळण्यासारखं आहे हे. आणि मग सोशल मीडियावर जो प्रश्न विचारला गेलाय तोही महत्वाचा आहे. कोणता? की त्या 10 मुलींच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल. अगदी बरोबर. त्यांना असं वाटू शकतं ना की आमचं महत्त्व कमी आहे म्हणूनच 11वा प्रयत्न केला गेला. वडील कितीही म्हणाले की ते भेदभाव करत नाहीत, तरी मुलाच्या जन्माचा जो आनंद सोहळा होतो ते पाहून त्यांच्या मनात कुठेतरी न्यूनगंड येऊ शकतो. हो, की आम्ही 10 जणी मिळून जे स्थान मिळवू शकलो नाही ते या एका मुलाने जन्माला येताच मिळवलं. ही भावना त्यांच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकते. पण एकीकडे सोशल मीडियावर इतकी टीका होत असताना मला सगळ्यात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्यांच्या स्वतःच्या गावात चित्र पूर्णपणे वेगळं आहे. हो, तिथे त्यांचं कौतुक होतंय. हे कसं काय? हेच तर आपल्याला 2 वेगवेगळ्या विचारसरणींमधला फरक दाखवतं. गावातल्या सरपंच ज्योती देवी यांनी तर त्यांचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे. सत्कार? पण का? कारण त्यांच्या मते ज्या समाजात मुलींना गर्भातच मारलं जातं तिथे या जोडप्याने 10 मुलींना जन्म दिला, त्यांचं संगोपन केलं. हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी कन्याभ्रूणहत्या केली नाही म्हणून कौतुक होतंय. बरोबर. पण हे जरा विचित्र नाही का? म्हणजे तुम्ही गुन्हा केला नाहीत म्हणून तुमचा सत्कार होतोय. ही तर एक मूलभूत गोष्ट असायला हवी ना. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हीच तर या घटनेतली शोकांतिका आहे. सरपंचांच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक आदर्श ठेवलाय, पण आपल्या दृष्टिकोनातून आपण इतकी खालची पातळी गाठली आहे का की जे करायलाच पाहिजे ते केल्याबद्दल कौतुक करावं लागतंय. खरंच ही एकच घटना आपल्याला अनेक विचारांमध्ये सोडून जाते. एका बाजूला मुलींना जगू दिल्याबद्दल कौतुक आणि दुसऱ्या बाजूला मुलाच्या हट्टासाठी, आरोग्याशी आणि त्या मुलींच्या भावनांशी केलेला खेळ. यात काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं खूप अवघड आहे. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोच की कुटुंब पूर्ण होणे म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या काय आहे? हो, ती मुला-मुलींच्या संख्येवर अवलंबून असते की एकमेकांना समजून घेण्यावर? आणि जोपर्यंत वारसा चालवण्यासाठी मुलगाच हवा ही मानसिकता जात नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार. हाच खरा प्रश्न आहे.